रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझ्या समवेत आज खास करून ज्यांनी या जत तालुक्यासारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये ड्रॅगनची शेती करून महाराष्ट्र असेल किंवा या देशातील अनेक शेतकऱ्यांचा एक अळवाल बनलेले माननीय संभाजीराव कोडक, औंढी तालुका जत जिल्हा सांगली येथील एक प्रगतशील शेतकरी, एक आदर्श शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। कोडक साहेब, दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना लाख लाख शुभेच्छा। शेतकरी हा नेहमी पुढील वर्षी श्रीमंत असतो, हे ब्रीदवाक्य आहे। मात्र तुम्ही त्या ब्रीदवाक्याला धरूनच एक अतिशय चांगल्या पद्धतीने शेती गेली अनेक वर्षे या ठिकाणी करतायत। एक सामाजिक कार्य करत करत आपण चांगल्या पद्धतीने शेती केलेल्या आहेत। एक ड्रॅगन फ्रूटची शेती या दुष्काळी पट्ट्यामध्ये कमी पाण्यावरती कशा पद्धतीने केली जाते हे तुम्ही संपूर्ण या भारताला दाखवून दिलेलं आहे। जवळजवळ ड्रॅगन शेतीच्या माध्यमातून 15,000 शेतकऱ्यांना तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे, पेरूविषयी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळं एकंदरीत जर बघितलं तर बाजारपेठामध्ये ड्रॅगन असेल, पेरू असेल यांना चांगला दर मिळत नाही। त्यामुळे तुम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय काकडे साहेब यांच्याशी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून सातत्याने तुमची भेट होत होती आणि तुमचं एकच मागणी होती की किसान रेल सुरू करा। याचं कारण असं आहे की किसान रेल सुरू केल्यानंतर अगदी कमी दरामध्ये शेतकऱ्याचा माल थेट मुंबई असेल, कलकत्ता असेल किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये तो त्या ठिकाणी जातोय आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा दर त्या ठिकाणी मिळतोय। या पद्धतीचा तुम्ही पाठपुरावा घेतला, तुमच्या समवेत सुद्धा काही शेतकरी होते। मात्र तुमच्या या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय काकडे साहेब यांनी अखेर 19 तारखेला रेल्वेच्या जे संबंधित अधिकारी होते त्यांच्याशी झूम मीटिंगद्वारे चर्चा केली आणि एक बोगी तुम्हाला देण्यात आली आणि त्या बोगीच्या माध्यमातून पेरू, टोमॅटो व देशी अंडीची पहिली बोगी जतच्या मिरज रेल्वे स्थानकामधून माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीला गेली ती दिल्लीला गेली आणि शेतकऱ्याला सुद्धा चांगला दर त्या ठिकाणी मिळालेला आहे। तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जसा सांगलीमध्ये आंबा महोत्सव होतो त्या पद्धतीने तुम्ही पेरू महोत्सव आणि ड्रॅगन महोत्सव घेण्याची कळकळीची विनंती केली। त्यानंतर सांगली येथे हे दोन्ही महोत्सव घेण्यात आले। जवळजवळ 20 ते 25 लाखाची उलाढाल या शेतकऱ्यांची त्या मेळाव्यामध्ये झाली। एक चांगलं काम तुम्ही करतायत, शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करतायत। एकंदरीत तुमच्या या शेतीची सुरुवात आणि सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? नमस्कार, मी प्रथम सर्व शेतकरी बांधव व सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या दिवाळीच्या सणानिमित्त मी सर्व शेतकरी बांधवांना ही आनंदाची बातमी देतोय की आपल्या सांगली जिल्ह्यातून शेतीमाल हा दिल्ली मार्केट, कलकत्ता मार्केट, मुंबई मार्केट जाण्यासाठी माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब अशोकजी काकडे साहेब व SO साहेब विवेकजी कुंभार, कृषी जिल्हा अधीक्षक या दोघांच्या आतोनात प्रयत्नातून रेल्वे मार्फत आपला शेतीमाल हा मुंबई, दिल्ली, कलकत्ता या मार्केटला पोहोचण्याचं काम कालच्या 19 तारखेला पहिली बोगी आपली माननीय जिल्हाधिकारी साहेब व कुंभार साहेब यांनी ग्रीन सिग्नल देऊन पाठवलेली आहे। तो माल दिल्लीत पोहोचलेला आहे व त्याची विक्री ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे। याचं कारण साहेब, गेले कित्येक वर्ष आपण शेतीत काम करत असताना शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी
हे आपण स्वतः अनुभवलेले आहेत व आपण स्वतः भोगलेले आहेत. हा प्रथम हा आपला तालुका दुष्काळी पट्टा, आणि ह्या दुष्काळी पट्ट्यात आपण कशा पद्धतीने जगायचं शेतकऱ्यानं हे मोठं संकट होतं. द्राक्षाच्या बागा असू द्या, डाळिंबाच्या बागा असू द्या, प्रत्येक 2-3 वर्षाला दुष्काळ पडायचा आणि ह्या बागा जळून जायच्या, परत अनेक शेतकऱ्यांना उभा राहायचं. हा प्रत्येक वेळेला वरचेवर खर्च करत बसण्यापेक्षा ह्या सगळ्या अडचणीतनं मार्ग कसा काढायचा म्हणून बऱ्याच वेळेला अडचणीतनं आमची सुद्धा गरीब परिस्थितीतून आम्ही मग ड्रॅगन फ्रूट लावायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला कमी पाण्यात हे ड्रॅगन किती साली लावला तुम्ही ड्रॅगन फ्रूट? 2011-12 मध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्या काळात साहेब ड्रॅगन फ्रूटला आपल्याला फार विरोध झाला. लोक वेड्यात काढत होते अगदी काय पीक लावते, काटेरी पीक लावलंय वगैरे वगैरे. पण त्यानंतर 2 वर्षानंतर आम्हाला मार्केटिंगचाही त्रास झाला. पण मार्केटिंग आम्ही स्वतः उभा केलं. कशा पद्धतीने स्वतः बाजारात थांबला तुम्ही? स्वतः बाजारात थांबलं, त्याचं मार्केटिंग केलं. सगळ्या डॉक्टर लोकांना यातील असलेले न्यूट्रिएंट काय आहेत, काही लोकांना फळं फुकट दिला तुम्ही? होय, फळं वाटली, डॉक्टरांना वाटली, शेतकऱ्यांना वाटली, ग्राहकांना वाटली. त्याचं तुमच्या माध्यमातून सुद्धा त्याचं मार्केटिंग बऱ्यापैकी तुम्ही केलेलं आहे. आणि त्यावेळेला 2 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आले खरोखर अतिशय चांगलं फळ आहे. आणि त्यावेळेला मग मार्केटमध्ये उभा राहिलं आणि मग शेतकऱ्यांचं आवड निर्माण झाली. आणि आतापर्यंत 15 ते 20 हजार शेतकऱ्यांनी माझ्या फार्मला भेट दिल्या. प्रत्येक शेतकऱ्याला आपण मोफत मार्गदर्शन केलंय. आपल्या घरचा चहा पाजून त्यांना जाण्याची सुद्धा व्यवस्था केली. आणि आज महाराष्ट्रात लाखो एकर मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड झाली. आणि या ज्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली त्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा चांगला झालेला आहे. आता जास्त मागणी, जास्त लागवड झाली आणि मग मागणी आणि पुरवठा यात थोडासे तफावत निर्माण झाली का, मग रेटमध्ये थोडस तफावत निर्माण होत्या. आता याच्या पुढचं सुद्धा जाऊन काम करायचं म्हटलं तर आमच्या शेगाव भागामध्ये पेरू हा हब झालेला आहे. आपल्या सांगली जिल्ह्यात एक गाव असं आहे शेगाव, की साधारणतः तिथं एक 200 ते 250 एकर पेरू काय सांगताय झालेला आहे, लागवड झालेली आहे. आणि गेल्या 5-6 वर्षापासून ती पेरूची लागवड चालूच आहे. कुठली जात आहे पेरूची? आता शेगाव मध्ये सुरुवातीच्या काळात VNR व्हरायटी आहे. ती दिल्ली मार्केटला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा रेट मिळतो आणि त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि त्याची न्यूट्रिएंट्स सुद्धा चांगले आहेत. त्यामुळं पेरूला मागणी दिल्ली मार्केटला चांगली आहे. पण गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही या दिल्ली मार्केटला जाण्यासाठी, मुंबई मार्केटला जाण्यासाठी या रोड जी वाहतूक, ट्रकची वगैरे वाहतूक आहे या मार्गे आम्ही पाठवत होतो. पण माल तो मार्केटला पोहोचण्यासाठी वेळ लागत होता आणि 3-4 दिवस लागायचे आणि तो माल सुरक्षित व्यवस्थित जात नव्हता. ट्रक मध्ये भरपूर लोड असल्यामुळं साधारणतः खालच्या बॉक्समध्ये ज्यूस बाहेर निघत होता. आणि ह्या अडचणी ज्या वेळेला कोरोनात 2020 ला जी किसान रेल चालू होती सांगोल्यातून, तर पूर्ण सांगोल्यात किसान रेल पॅक होत होती शेतीमालानं आणि तिथून माल दिल्लीला जात होता. आणि त्यावेळेला आम्ही दिल्लीला, तर कोरोनाच्या काळात सुद्धा माझा स्वतःचा पेरू 10 टन पेरू अगदी मी मोफत दिलाय. जत तालुक्यात पूर्ण मोफत आपण वाटलाय. तहसीलदार साहेब असतील, अगदी आयुक्त साहेब असतील, नगरपालिका असतील, आरोग्य विभाग, सगळ्या अधिकाऱ्यांना आपण मोफत 10 टन पेरू वाटला. तुकाराम बाबा पण होते त्यावेळेला. तुकाराम बाबा होते, सचिन पाटील साहेब आपले तहसीलदार होते. आणि अशा काळात अशी अवस्था झाली. मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत. पण आतापर्यंत आम्हाला योग्य माणूस मिळत नव्हता. आमचे शेगावचे शेतकरी आहेत, डॉक्टर खिलारे, शिवाजीराव खिलारे, बाकीचेही शेतकरी आहेत. हे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सगळेजण रेल्वेसाठी प्रयत्न करत होतो, पण आम्हाला या प्रयत्नाला यश येत नव्हतं. आणि मग मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी माननीय कलेक्टर साहेबांनी एक्सपोर्टर आणि प्रगतशील शेतकऱ्यांची एक बैठक लावली होती आपल्या सांगलीत कलेक्टर ऑफिसला. आणि त्यावेळेला आम्ही डॉक्टर खिलारी सर असतील, मी असेल, आम्ही जिल्हाधिकारी सर आणि आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेकजी कुंभार साहेब आणि पणनचे अधिकारी या सर्वांना आम्ही विनंती केली की हजारो शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे साहेब, किसान रेल चालू झाली पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांना एवढ्या कष्टानं तयार केलेला माल हा चांगल्या मार्केटमध्ये गेला पाहिजे, त्याला योग्य रेट मिळाला पाहिजे. आणि ही आमची तळमळ जिल्हाधिकारी साहेबांनी बघितली आणि त्या दिवसापासून त्यांनी ते प्रयत्न करायला चालू केलं. अगदी दिल्लीपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांची आमची ऑनलाईन बैठक लावली. त्या बैठकीला एक 5-6 बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीला आम्हाला बोलवलं आणि त्या
आपल्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला हे पटवून दिलं, तुमची रेल्वे 100% प्रॉफिट मध्ये चालणार आणि आमच्या शेतकऱ्याचा 100% फायदा होणार आहे आणि ते चालू करणं गरजेचं आहे. अगदी मग त्यांच्या लेवलला त्यांनी बरेचसे प्रयत्न करून कुंभार साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. शेतकरी एकत्र येऊन त्यांना कसा रेट परवडेल, की रेल्वेचा रेट कसा बाहेर रोडनं करणारी वाहतूक आहे त्यापेक्षा कमी कसा पडेल, हे अगदी कुंभार साहेबांच्या 100% डोक्यात, की आपल्याला रेट सुद्धा वाहतुकीचा कमीत कमी रेट मध्ये माल गेला पाहिजे ना, हे साहेबांनी विचार करून, की मग रेग्युलर कशी ट्रेन आपल्याला चालू केली तर रेट कमीत कमी कसा होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या कुंभार साहेब आणि माननीय अशोकजी काकडे साहेब यांनी जिल्ह्यासाठी एवढा जोरदार प्रयत्न करणारे हे 2 अधिकारी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितलेत. एक सामाजिक बांधिलकी शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करणारे हे जे अधिकारी आहेत, माझ्या 50 वर्षाच्या काळात आतापर्यंत बऱ्याचशा अधिकाऱ्यांना मी भेटलोय, पण शेतकऱ्याची तळमळ असणारे हे जे अधिकारी आहेत 2, की खरोखर आपल्या जिल्ह्यासाठी मी तर म्हणतो एक वरदान आपल्याला मिळालंय. आणि ह्या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांचा येत्या काळात जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी त्यांच्यापर्यंत मांडल्या पाहिजेत. त्यांना काही प्रत्येक गोष्टीचं कल्पना नसत्या, पण आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि निश्चितपणे न्याय द्यायचं काम हे 2 अधिकारी आपल्या जिल्ह्याला करत आहेत, असं ठाम माझं मत आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मी आता पणन अधिकारी होते, पणन अधिकाऱ्यांचं सुद्धा मी कौतुक करतो, की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे घुले साहेब आहेत, त्या घुले साहेबांनी सुद्धा ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्याला फळ महोत्सव सांगलीत घ्यायचा आहे आणि महाराष्ट्रातला पहिला फळ महोत्सव ड्रॅगन फ्रूटचा हा सांगलीत भरवला आणि पेरूचा. कारण या माध्यमातून काय होणार आहे, की अवेअरनेस लोकांमध्ये वाढणार आहे, ह्या फळाचं महत्व कळणार आहे ग्राहकांना आणि इतंभूत ग्राहकांना स्वच्छ ताजी आणि सेंद्रिय फळं खायला मिळणार आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार आहे. हे काम घुले साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब आणि आपले विवेकजी कुंभार साहेब यांनी 100% केलंय आणि याचा फायदा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 100% झालाय. आणखी काही गोष्टी मला आपल्या घुले साहेबांनी सांगितल्या आहे, की तुमची काय इच्छा आहे, तर मी म्हटलं ज्या वेळेला ड्रॅगनचा माझा सीजन चालू असतोय त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातल्या ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्याचा माल एका वेळी येतो आणि मार्केटमध्ये जास्त माल एका वेळी झाल्यामुळं व्यापारी मग थोडस रेट पाडण्याचा प्रयत्न करतात. तर मी घुले साहेबांना सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमच्या ड्रॅगनच्या सीजन मध्ये हा फळ महोत्सव होणं गरजेचं आहे आणि त्याने ते मान्य केलं. प्रत्येक व्यक्ती आणि महिलांनी ते खाल्लं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते म्हणले पुढच्या वर्षी ज्या वेळेला तुमचा ड्रॅगन फ्रूटचा सीजन चालू होतोय त्यावेळेला आम्हाला तसं अगोदर 2 महिने कळवा. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या आपण ड्रॅगन महोत्सव आणि पेरू महोत्सव 100% भरवू. तर अशा चांगल्या अधिकाऱ्याकडनी त्यांची खरोखर शेतकऱ्याबद्दलची तळमळ आहे ती निश्चितपणे मला एवढ्या वर्षात आज मला जाणवून आली आणि त्याचा फायदा आपल्या जत तालुक्यातील शेतकरी, सांगली जिल्ह्यातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला 100% होणार आहे हा माझा विश्वास निर्माण झालेला आहे. पहिली बुगी मिरजेतून जायची तयारी झाली, साधारण मला वाटतं 19 तारखेला पहिली बुगी गेली. तो दिवस कसा होता? तो खरं सांगतो आपल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना जो आनंद आहे दिपवळीचा तो 10 गुणा तो आनंद आमचा वाढलेला आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब व कुंभार साहेब यांचा सुद्धा एवढी दिपवाळी गोड झालेली आहे. आमचा खरोखर आनंद हा गगनात मावेत नव्हता, कारण ही खरोखर आजची दिवाळी ही शेतकऱ्याची आहे. आम्हाला किती शेतकरी होते स्वागतासाठी? साधारणतः 100 शेतकरी होते आणि सगळे माल घेऊन आलेले शेतकरी होते. आमच्या शेगाव भागातनं, आमच्या औंढीचे शेगावच्या आपल्या तालुक्यातनं, काही आपले मिरजेत शेतकरी होते, काही विट्याचे शेतकरी होते, असे भरपूर शेतकरी आले होते. आणि खरोखर त्यावेळेला कुंभार साहेबांनी आणि काकडे साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांचं स्वागत केलं. आमच्या तोंडात त्यांनी पेढा भरवला आणि हा आनंद आम्हाला खरं अविस्मरणीय आहे. 100% ही पहिलीच दिवाळी आमची अशी एवढी आनंदाची साजरी झालेली आहे, यात काय वावगं ठरणार नाही. किती टन फळं गेली त्या दिवशी? 24 टन मला आपण त्या दिवशी बोगी पूर्ण भरून पाठवलेला आहे. काय असतंय समजा आता आपण आता तुम्ही मूळ औंढी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील आहेत, जतमध्ये जो मार्केट आहे, सांगलीचं मार्केट आहे किंवा कोल्हापूरचं मार्केट आहे, सर दिल्लीचं मार्केट आहे किती तफावत आहे त्यामध्ये? तर परवडते का शेतकऱ्याला? 100% परवडत आहे.
आता कसं आहे, आमचं डाळिंब असू दे, आपल्या भागात जास्त डाळिंब, द्राक्षे, पेरू आणि ड्रॅगन फ्रूट आहे मेजर पिकं. तर साधारणतः आज आपण ड्रॅगन फ्रूट मी पिकवतोय, तर मी आज सांगली मार्केटला नेला माल किंवा सोलापूर मार्केटला नेला किंवा मुंबई मार्केटला नेला, तर साधारणतः इथं माझं जर 70-80 रुपये किलो जर माल जात असेल, तोच माल कलकत्ता आणि दिल्ली मार्केटला साधारणतः 40 ते 50 रुपयाची तफावत पडते किलो माग एक्स्ट्रा. डाळिंबीमध्ये तसंच आहे. पेरू आज आमचा इथं 40 रुपये विकतोय, तर दिल्ली मार्केट, कलकत्ता मार्केटला आमचा तिथं 80-90-100 रुपयेपर्यंत रेट मिळतो. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की आपण माल पिकवायला माहीर आहे, आपण त्यात आपला हात कोणच धरत नाही, पण विकायला आपण मागं पडतोय, विकायची आपण गडबड करतोय. 100% प्रत्येक शेतकऱ्यानं माझं आव्हान आहे. मग त्यांचं काय, शेतकऱ्याचं असं संघटन नाही, अडचण ती आहे. हिथं अडचण एक आहे की भविष्यात येणारा काळ हा सर्व शेतकऱ्यांनी ग्रुपनं शेती करणं गरजेचं आहे. यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहे का? 100% प्रयत्न मी करतोय. मी 2019ला सूर्योदय ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून स्थापन केल्या, आणि त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही आता ड्रॅगन फ्रूटवर आणि पेरूवर काम करतो. बरंच असं आम्ही ग्रुप तयार केलेत, आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही मार्केटिंगचं काम करत आहे. उत्पादनाच्या बाबतीत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे, आणि येत्या पुढच्या काळात आम्ही प्रोसेसिंगवर काम सुद्धा करणार आहे. आणि सध्याच्या काळात आपण ड्रॅगनवर काम करत आहे, पण येत्या काळात आपण पेरू आणि डाळिंब, द्राक्षे या सर्व फळावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुपनं शेती करणं, ग्रुपनं मार्केटिंग करणं, कुठल्या मार्केटला माल पाठवला पाहिजे, कुठल्या मार्केटला रेट चांगला आहे, आपण इथं गडबड करून जाग्यावर व्यापाऱ्याला देणं किंवा लोकलच्या मार्केटला विकणं, हे थोडंसं आपण विचार बदलला पाहिजे. हे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. आणि निश्चितपणे सर्वांनी एकत्र येऊन शेती करणं हाच आपला फायद्याचा व्यवसाय होईल. मध्यंतरी तुम्ही ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून बल्ब तयार करणे किंवा आईस्क्रीम तयार करणे, त्याची फॅक्टरी काढणे, हे प्रोसेस चालू होते, ते कुठेपर्यंत आले तुमचं? निश्चितपणे आम्ही आता ड्रॅगनवर प्रोसेसिंगचं काम बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू आहेत आमचं, पण काही बऱ्याचशा अडचणी आम्हाला येत होत्या. बेंगलोर ICRला सुद्धा आम्ही ह्या गोष्टीचा रिसर्चला मागणी केली होती. त्यांच्याकडून सुद्धा ड्राय पावडर वगैरे बनवणं, ज्यूस बनवणं या गोष्टी आल्या, पण त्या तेवढ्या कमर्शियल वाटत नव्हत्या. म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्ही असं प्रयोग करत करत आज शेवटच्या कंडिशनमध्ये आले. आमचे मित्र आहेत महेश जास्पे म्हणून, त्यांनी सुद्धा जाम आणि ड्रॅगन फ्रूट क्रशवर काम केलेलं आहे, आणि आम्ही एकत्रित काम करत आहे. आणि आम्ही सुद्धा आईस्क्रीम आणि पल्प ह्या ह्याच्यात आम्ही काम निश्चितपणे केले, आणि येत्या काळात थोड्याच दिवसात आम्ही एक छोटंसं प्रोसेसिंग युनिट उभं करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर पेरूचं सुद्धा पल्प काढून ती टेट्रा पॅकमध्ये आणता येईल का, ह्या गोष्टी सुद्धा प्रयत्न करत आहे. डाळिंबी सुद्धा ज्यूसमध्ये काही करता येईल का, या प्रोसेसिंगमध्ये बऱ्याचशा बाबी करणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याचा 2 नंबरचा 3 नंबरचा माल जो अगदी फुकट जातो मार्केटमध्ये, त्याला कुठली व्हॅल्यू मिळत, कवडी मोलानं जातो. तर त्या मालाचं प्रोसेसिंग झालं तर 100% शेतीमालाला किंमत आली पाहिजे. आणि शेतकरी 100% कष्टानं पिकवत असतो, पण त्याला नैसर्गिक आपत्त्या येत असते, आणि ह्या आपत्त्यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी त्याला कुठं तर आधार मिळणं गरजेचं आहे. आपला कृषी विभाग सुद्धा चांगलं काम करतोय, आणि जिल्हाधिकारी साहेब सुद्धा चांगलं काम करतात. शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्याकडे अप्रोच होणं गरजेचं आहे, आणि एकत्र येऊन निश्चितपणे ही शेती करणं गरजेचे आहे असं मला वाटतंय. सध्या जर बघितलं आपण या दुष्काळी तालुक्यामध्ये डाळिंब आहे, द्राक्ष आहे, द्राक्षेवरती पुन्हा बेदाणे तयार होतात. हो, आता तुमचं ड्रॅगन आहे, पेरू आहे, चिक्कू आहे. हे जरी पडलं तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून जत असेल, कवटेमंकाळ असेल किंवा आटपाडी असेल, ह्या तालुक्यामध्ये आंब्याचं पीक जोरात वाढलेलं आहे. होय, कारण पूर्वी असं म्हणायचं की आंबा पिकतो कोकणातच, बरोबर, पण दुष्काळी पट्ट्यात सुद्धा आंब्याची शेती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काय सांगता येईल तुम्हाला? आता आपल्या भागात केशरचं उत्पादन अतिशय चांगले येत आहे. महाराष्ट्रात आपला तालुका म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात आपला तालुका, मला तर वाटतंय निसर्गानं आपणाला हे दिलेली देणगी आहे, वरदान आहे. आणि हे ग्रीन हाऊस आहे, आपलं निसर्गानं दिलेलं ग्रीन हाऊस आहे.
आणि ह्या वातावरणाचा जास्तीत जास्त फायदा घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या तालुक्यातला शेतकरी हा 100% कष्टाळू आहे आणि तो कष्टाला कधीच कमी पडत नाही, पिकवायला कधीच कमी पडत नाही. क्वालिटीचा माल 100% हा पिकवतोय. आणि आंबा पीक हा, केशर हा आंबा जागतिक बाजारपेठेत त्याला अतिशय मागणी आहे. त्याची चव अतिशय चांगली आहे, टिकवण क्षमता चांगली आहे. परंतु केशरचं सुद्धा बाबतीत असंच आहे. आंब्याच्या सीजन मध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा एकाच वेळेला माल येतो आणि ज्या वेळेला आवक जास्त होती, मागणी आणि पुरवठा यात तफावत झाली, दर पडतो का दर ऑटोमॅटिक पडतो. तर त्यावेळेला सुद्धा आपल्या भागात आता केशरची लागवड भरपूर आहे, तर आंब्यावर सुद्धा त्याचं प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. तर आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या जत तालुक्यासाठी एक प्रोसेसिंग युनिट उभा करणं गरजेचं आहे. आणि हे प्रोसेसिंग युनिट कुठल्या व्यापाऱ्याच्या हातात जाता कामा नये. माझा मुद्दा लक्षात घ्या. हे प्रोसेसिंग कोणी करायचं आहे? शेतकऱ्यानंच करायचं आहे, तरच शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. जर एखाद्या व्यापाऱ्याने येऊन किंवा एखाद्या उद्योगपतीने येऊन एखादं युनिट उभा केलं तर त्याचं सगळं प्रॉफिट त्यालाच मिळणार आहे. यासाठी कोण पुढाकार घेणार? यासाठी 100% आपण सगळी शेतकरी पुढाकार घेण्यासाठी तयार आहे. यासाठी काय तुम्ही दिवाळीनंतर बैठक वगैरे बोलणार आहे का? निश्चितपणे माझं ध्येय आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला प्रोसेसिंग मध्ये वळवायचं आहे. आणि आमचं कृषी विभाग, आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कदम साहेब सुद्धा अतिशय यंग माणूस आहे आणि जोशमध्ये उत्साही माणूस आहे. निश्चितपणे त्यांचं सुद्धा धोरण अगदी शेतकऱ्याला मदत करायचं आहे. आणि अशा अधिकाऱ्यांचा फायदा आपण 100% शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आणि कदम साहेबांचा आमची चर्चा झाल्या या संदर्भात दिवाळीनंतर आंबा बागायतदार शेतकऱ्याची एक बैठक घेऊन प्रोसेसिंग बाबत आपल्याला कुठल्या योजनेतनं काय करता येईल का, आणि हे शेतकऱ्यांना युनिट उभा करायचं आहे. आणि त्यासाठी निश्चितपणे आम्ही पुढाकार घेणार आहे. जत तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पिकवणारे जे शेतकरी आहेत, गेले अनेक वर्षे द्राक्ष पिकवतात, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना दरवर्षी फटका बसतोय. बरोबर. अतिशय महागडी औषधं ते वापरतात. तुम्हाला माहिती आहे, कृषी दुकानदार सुद्धा लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्याला फसवण्याचा धंदा सुरू केलेला आहे. अनेक कारवाई होतात, दुकानावर कारवाई होते, मात्र ते घाबरत नाहीत. त्यांच्या मोठ्या मोठ्या लिंक्स असल्यामुळे ते पुन्हा दुकानं चालवतात, मात्र शेतकरी भरला जातो 100%. मग शेतकऱ्याला असं वाटत नाही की द्राक्ष पीक कायम धोक्यात आहेत, तर रिस्क आहे, औषधं जास्त मारावं लागतात, अन्य पिकाकडे वळावं असं शेतकऱ्याला वाटत नाही काय? मी आता आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुसरी शेतकऱ्यांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही. मी फार एक छोटा शेतकरी आहे. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी जे अनुभवलंय, जे शेतीत अनुभवलंय, माझ्या आजोबा पंजोबापासून आम्ही शेती करत आलो. माझ्या वडिलाची 3 एकर शेती होती, पण ज्वारी बाजरी शिवाय काय घेता येत नव्हतं, कारण आपली परिस्थिती जत तालुक्याची आपल्या होती. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख आहे. आणि या माध्यमातून मला एक सांगायचं आहे, प्रत्येक शेतकऱ्यानं आपली 3 एकर 4 एकर 5 एकर जी शेती आहे, तर कोणतंही एक पीक न करता, जर तुमचं 1 एकर द्राक्ष बाग असेल तर दुसरी 4 एकर द्राक्ष लावायचा प्रयत्न न करता तुम्ही 1 एकर डाळिंब लावा, 1 एकर पेरू लावा, 1 एकर तुम्ही ड्रॅगन फ्रूट लावा, 1 एकर ऍपल बोर लावा, किंवा अन्य अशी वेगवेगळ्या प्रकारची पिळं प्रत्येक सीजन मध्ये प्रत्येक 2 ते 3 महिन्याला आपणाला उत्पन्न देणारं असं फळपीक लावा. किंवा काय भाजीपाला ज्याला इंटरेस्ट आहे, तर 1 एकरात वांगी न करता 1 एकरात 4 भाग करा. आणि मग 10 गुंठ टोमॅटो करा, 10 गुंठ वांगी करा, 10 गुंठ भेंडी करा. कारण ज्या वेळेला एका फळाचा, एका भाजीपाल्याचा रेट पडतो, त्यावेळेला दुसऱ्या फळभाजीमधनं तुम्हाला तारलं जातंय, तुम्हाला होणारं आर्थिक नुकसान कमी केलं जाऊ शकतंय. थोडंसं निसर्गाला समजून घेऊन आपण शेती करणं गरजेचं आहे. आणि असा एक माझा छोटासा अनुभव मी सांगतो. बरंचसं माझ्यापेक्षा अनुभवी शेतकरी आहेत आणि त्यांनी सुद्धा आपला अनुभव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून दिवाळीनंतर आपण भले डाळिंब बागायतदार असू द्या, आंबा बागायतदार असू द्या, ड्रॅगन फ्रूट बागायतदार असू द्या, किंवा इतर पिकात, फळभाज्या पिकात, असा एक आपण कृषी विभाग आणि तुमच्या माध्यमातून एक आपण मेळावा घेऊन शेतकऱ्यांना
आज कृषी विभागामार्फत असे चांगले तज्ज्ञ बोलवून आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी हुशार आहे, फक्त थोडंसं मार्केटचा अभ्यास करून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि थोडंसं प्रोसेसिंग मध्ये सुद्धा येणं गरजेचं आहे. आता भाजीपाल्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला कोथिंबिरीची पेंडी आपली अगदी रुपयाला 2 रुपयाला विकते, त्यावेळेला सुद्धा ड्राय करून आपण ते कोथिंबीर सुकवून आपण जर पॅकिंग युनिट एखादं बनवलं तर त्यावेळेला जे होणारं नुकसान आहे, पालक असू द्या, तुमची इतर भेंडी असू द्या, आज ड्राय मध्ये मागणी चांगली वाढल्या. जरी आपल्या महाराष्ट्रात कमी खात असले तर बाहेरच्या देशात सुद्धा त्याला चांगली मागणी आहे. आणि या गोष्टी प्रोसेसिंग मध्ये आपण वळल्याशिवाय शेती आपली 100% प्रॉफिट मध्ये येणार नाही. आणि शेती हा शेती म्हणून न बघता व्यवसाय म्हणून बघावं. जसं दुकानदार एखादा काडेच पेटी सुद्धा विकत असताना त्याचं प्रॉफिट ठेवून तो आज 1 रुपयाला 50 पैशाला 1 रुपये 10 पैसे वरलं घेतल्याशिवाय सोडत नाही, अशा पद्धतीची भूमिका असते. तसेच शेतकऱ्यांना सुद्धा फक्त मी तर असं म्हणतो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं सगळी म्हणतात, पण खऱ्या अर्थानं पोशिंदा त्याला त्याची किंमत मिळत नाही, त्याला त्याची कसल्या पद्धतीची किंमत मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा आपण आता व्यावसायिक व्हायला पाहिजे आणि व्यवसाय म्हणून शेती करायला पाहिजे. माझ्या कोथिंबीर उत्पादन करायला मला जर 50 पैसे खर्च झाला असेल तर निश्चितपणे त्याचा दर ठरवायचा अधिकार मला शेतकऱ्याला पाहिजे. आणि तो अधिकार कधी मिळेल? आपणाला भांडून मिळणार नाही, आपणाला स्वतः मार्केट तयार करावं लागेल. दुकानदार एखादा आपला माल कसा गोडाऊन मध्ये ठेवून कुलूप लावून चावी खिशात ठेवतो आणि मला जर माझ्या काडीच पेटीला जर 1 रुपये 10 पैसे आलं तरच मी विकणार, अशी ज्या वेळेला वेळ निर्माण शेतकरी करेल, स्वतः आपला माल कोल्ड स्टोरेजला ठेवेल, आपला माल प्रोसेसिंग करून ती कुलूप लावून चावी खिशात ठेवेल, त्यावेळेला ह्या सगळ्या ग्राहकांना समजेल हा शेतकऱ्याचा माल कुलूपात येता, त्याला पाहिजे तेवढा दर दिला तर आपणाला हा माल मिळेल. आणि तो माल पिकवायला पाहिजे, तो त्या पद्धतीचा माल पिकवायसाठी आपणाला थोडंसं सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. आज बऱ्याचशा ठिकाणी आज जे स्टँडर्ड लोक आहेत, जे आरोग्याची काळजी घेणारे लोक आहेत, मला वाटतं साधारणतः आता जागृती निर्माण झाल्या समाजात की आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पैशाला महत्व थोडंसं कमी द्यायला लागलेत पण आरोग्याला महत्व देणार आहेत. अशा लोकांना असं वाटतंय मला ड्रॅगन सेंद्रिय मिळालं पाहिजे, मला पेरू सेंद्रिय मिळाला पाहिजे, मला वांगी भेंडी माझी बिगर औषध मारलेली मला मिळायला पाहिजे. भलं तुम्ही जास्त पैसे दिले तर चालेल 100%, पण त्याचं मत काय त्या ग्राहकाचं, याची खात्री कोण देणार? याला औषध मारलं नाही, खरंय, याची खात्री कोण देणार? खरंय. तर त्याची खात्री छाती ठोकून सांगायची ताकद माझ्या शेतकऱ्याकडे निर्माण होईल. पण कधी निर्माण होईल? आपण एकत्र यायला पाहिजे, ग्रुपनं शेती करायला पाहिजे, आपण जिओ टॅगिंग करायला पाहिजे आणि टॅग करून हा माल ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये न देता आपला ग्राहक कोण आहे या ग्राहकाला जर आपण सोशल मीडियाचा पण वापर केला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. ही जी खात्री आम्ही शेतकऱ्यांनी दिली पाहिजे आणि ही ताकद शेतकऱ्याकडे आहे, पण ही ग्रुपनं शेती केली तर ही ताकद येईल. आणि यासाठी 100% कृषी विभाग मदत करायला तयार आहे, पण शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि कुठंतरी आपण विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे, तर त्या एक दिवस सोन्याचा निश्चितपणे आपल्या शेतकऱ्याला येणार आहे. पण थोडंसं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून शेती करण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल. जसं की सोशल मीडियामध्ये असू द्या, पहिला जमाना पेपरमध्ये बातमी देत होत्या, पण आता पेपर वाचायची संख्या कमी झाली आणि जसा फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, युट्यूब आलं, याच्या माध्यमातून जगात काय चाललंय एका सेकंदात तुम्हाला कळायला लागलंय. तसं शेती करणं सुद्धा आता आपलं बैल कमी झाले, आपण ट्रॅक्टरनं करायला लागलोय. पण पहिलीच वांगीन, पहिलीच भेंडीन, पहिलीच द्राक्ष आपण करतोय, तसं न करता थोडंसं सेंद्रिय शेती जी 5 एकर शेती आहे त्यानं अर्धा एकर करा, एकर करा आणि असा तालुक्यातला आपला ग्रुप करूया, सेंद्रिय शेतीचा ग्रुप करूया आणि तो माल कशा पद्धतीनं कुठं विकला जाईल ही जी सुद्धा शाश्वती आपण कृषी विभागात तुम्ही आम्ही सगळी एकत्र येऊन काम करूया आणि निश्चितपणे आपल्याला चांगले दिवस शेतीला येतील. आणि हा विश्वास मी आज दिवाळी निमित्त व्यक्त करतोय. धन्यवाद. अतिशय चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे. शेतकऱ्यांनी निश्चितपणे एकत्र आलं पाहिजे, एकत्र आल्याशिवाय ही शेती होणार नाही. यासाठी तुम्ही दिवाळीनंतर तालुक्यातील हे जे शेतकरी आहेत त्यांना एकत्र करणार आहात, कृषी विभागाची मदत घेणार आहात, त्यांना मार्गदर्शन करणार आहात.
एकंदरीत ही शेती करत करत एवढं सामाजिक कार्य तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं नाही का गेले 10 ते 15 वर्षे आपण काम करतोय, आपण थोडंसं राजकारणाकडे पण वळलं पाहिजे, एखाद्या पदावर गेलं पाहिजे, सरपंच झालं पाहिजे, पंचायत सदस्य झालं पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही हा अगदी वेगळा प्रश्न विचारला, पण हरकत नाही, तुमचा मुद्दाही बरोबर आहे. थोडंसं समाजकार्यात आलं तर त्याला राजकीय वलय लागतं आणि निश्चितपणे बऱ्याचशा राजकारणाचा असाच इतिहास आहे की थोडं समाजकार्य करून आपण राजकारणात जायचं. पण निश्चितपणे बऱ्याच वेळा मला राजकारणात जायचं योग आलं. बऱ्याच ठिकाणी मला गाव पातळीवर असू द्या, तालुक्या पातळीवर असू द्या, राजकारणात आपणाला इंटरफेअर करण्यासाठी बऱ्याच राजकीय मंडळींनी आपणाला इन्व्हाइट केलं होतं, ऑफर बी दिल्या होत्या. पंचायत समिती झेडपी असो किंवा अजून इतर कुठल्याही पदाच्या आपणाला पक्षाची पद असू द्या. पण निश्चितपणे माझं वडिलोपार्जित शेती आहे आणि खानदानी मी शेतकरी आहे आणि मला शेतकऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे हे बाळकडू माझ्या घरातून मला मिळालं. माझे वडील 10 वर्षे सरपंच होते, पण त्यांचा सुद्धा मला सल्ला असा होता की राजकारणात पण नको, राजकारणात आपणाला जायचं नाही, समाजकारण करायचं, पण निश्चितपणे प्रामाणिक करायचं. आणि ह्या उद्देशानं लहानपणापासूनच मला समाजकारणाची आवड आहे आणि त्यातील त्यात जास्त मला शेतीची आवड आहे. आणि आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही समाजासाठी करण्याचा प्रयत्न केला, पण मी कुठेही डिजिटल मार्केटिंग केलं नाही. साधा गावात एक साधा डिजिटल बोर्ड, माझा फोटो सुद्धा आम्ही लावला नाही. आणि मला मार्केटिंगची आवश्यकता वाटत नाही का, तर मला मार्केटिंग करून राजकारणात किंवा इतर कुठल्या पदापर्यंत जायचं नाही, हे माझं निश्चितपर्यंत धोरण आहे. गावात सुद्धा काम करायचं असताना सामाजिक कार्यात मी सगळ्यात पुढे असतो. आज बऱ्याचशा गोष्टीत गावातल्या सगळ्या मंडळींना सुद्धा माहित आहे, जिथं चांगलं काम आहे तिथं आपण पुढे असतो, पण मार्केटिंग जिथं आपण कुठेही करत नाही. आणि आपल्याला मार्केटिंग पासून लांब राहायचं आहे आणि राजकारणापासून सुद्धा लांब राहायचं आहे. आणि जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत मी समाजासाठी आणि शेतकऱ्यासाठी काम करत राहणार, हा माझा निश्चय आहे. चांगली माणसं मग राजकारणात यायची नाहीत काय? किंवा चांगले शेतकरी असतील, हे असतील, ते असतील, राजकारणात आलं पाहिजे, राजकारण चांगलं आहे असं काय एवढं काय असं बदनाम झालेलं नाही राजकारण? आता राजकारणाच्या बाबतीत मला आज काही बोलायचं नाही. राजकारण तसं एक व्यासपीठ वेगळं आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं किंवा चांगल्या लोकांच्या दृष्टीनं राजकारण हे पूर्वीसारखं बदनाम झालेलं क्षेत्र आहे. पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यात बरेचसे लोक चांगली काम करतात, असं नाही सगळीच लोक बदनाम झालेत, पण 5-10 लोकांमुळं बऱ्याचशा लोकांना ते गावासंग खेड रगडलं जातात, अशातला प्रकार आहे. तरी चांगल्या लोकांनी राजकारण 100% करावं. ज्याची इच्छा जिकडं आहे, ज्याचा मार्ग जो आहे त्यांना आपल्या शुभेच्छाच आहेत, पण आपला मार्ग आपण जो निवडलेला आहे त्यात आपण ठाम आहे. निश्चितपणे इथनं पुढच्याही काळात आपण शेतकऱ्यासाठी आणि सामाजिक कामात आपण आघाडीवर राहणार आहे. एकंदरीत दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शेवटचा काय संदेश देणार आहे तुम्ही? दिवाळीच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शेती असं न बघता हा व्यवसाय म्हणून बघावा आणि संघटित होऊन एकत्रित येऊन प्रक्रियायुक्त शेती करणं गरजेचे आहे. आणि ह्याच गोष्टीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भर द्यावा. एकाच पिकाच्या न शेती करता वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला असू द्यात, फळझाडं असू द्यात, हे वेगवेगळ्या प्रकारची करणं गरजेचे आहे. निसर्ग बदललेला आहे. प्रत्येक वेळेला पावसाळ्यातच पाऊस पडतो असं नाही. जो वर्षभरात पडणारा पाऊस आहे आठवड्यात पडून जातोय, त्यावेळेला अतोनात आपलं नुकसान होतंय आणि त्यावेळेला आपण शासनाच्या कडे मदत मागणं गरजेचं आहे. आपलं शासन हा मायबाप आहे, बरोबर आहे, पण त्यातून सुद्धा आपला मार्ग आपण स्वतः निर्माण केला पाहिजे.
आणि जर 1 महिन्यातलं एखाद दुसरं पीक जरी आपलं नुकसान झालं तर दुसऱ्या पिकातून राहिलेल्या काळात आपण निश्चितपणे आपला आर्थिक स्तर आपण सुधारला पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पिकासाठी आपण निवड करणं आणि ग्रुप आणि संघटित होणं हे काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. हा दीपावली निमित्त सर्व शेतकऱ्यांना माझा संदेश आहे आणि पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना व महाराष्ट्रातील सर्व तमाम बांधवांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद कोडक साहेब. दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही आमच्या स्टुडिओत आला आणि शेतकऱ्यांच्या काय ज्या व्यथा आहेत चांगल्या पण असतील विरोधात असतील किंवा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं संघटित आलं पाहिजे, द्राक्ष बागायतदार असतील, आंबा बागायतदार असतील, पेरू बागायतदार असतील, ड्रॅगन बागायतदार असतील, चिक्कू बागायतदार असतील, या सर्व बागायतदारांना घेऊन तुम्ही दिवाळीनंतर कृषी विभागाची मदत घेऊन त्यांचं संघटन करू पाहताय. शेतकरी हा या महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, या देशाचा पोशिंदा आहे, मात्र तो सध्या अडचणीत सापडलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्या नुकसानीला सामोरे जात शेतकरी दरवर्षी आपण म्हणल्याप्रमाणे पुढील वर्षी श्रीमंत असतो. असं न होता एकाच एकरामध्ये 4 पिकं कशा पद्धतीने वेगवेगळी घेतली पाहिजे, एका पिकाचं नुकसान झालं की दुसरं पीक फायद्यात येते, ती सुद्धा तुम्ही माहिती दिलेली आहात. ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे जे प्रयोग सध्या तुमचे सुरू आहेत, ज्यूस असेल, चॉकलेट असेल, ते सुरू आहे तुमचं. त्यानंतर आंबाच्या ह्याच्यावरती सुद्धा तुमचं ते काम सुरू आहे. त्यानंतर तुम्ही एक माहिती अशी सांगितली की द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्ष महोत्सव घ्या, बेदाना महोत्सव घ्या, आंबा महोत्सव घ्या, ड्रॅगन महोत्सव घ्या, पेरू महोत्सव घ्या. त्या माध्यमातून गावगाड्यातल्या घरापर्यंत ते फळ जाणार आहे आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्याला लाभ होणार आहे. त्यानंतर पहिली बुगी शेतकऱ्याचा माल घेऊन दिल्लीला दिनांक 19 तारखेला गेले. त्यामुळे तुम्ही जिल्हाधिकारी सांगलीचे असतील माननीय काकडे साहेब, कृषी अधिकारी कुंभार साहेब असतील, यांचे तुम्ही विशेष अभिनंदन केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातला आणि सर्व गावगाड्यातला जो शेतकऱ्याचा जो फळ पीक आहे, ड्रॅगन असेल, पेरू असेल, ते विमानानं गेलं पाहिजे, हे सुद्धा तुमचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागे तुम्ही धावतायत. तुमचे प्रयत्न भरपूर आहेत. आम्ही बघतोय गेली जवळजवळ 15 ते 20 वर्षे सातत्यानं तुम्ही काम करताय. राजकारणात मी कधी येणार नाही असं तुम्ही सांगितलं. समाजकारणामध्ये मला आवड आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्रित संघटन करून आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये काम करावं आणि शेतकऱ्याचं संघटन करावं. तुमच्या पाठीशी आम्ही सदैव राहू. आणि आज दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा मी तुम्हाला TV1 मराठीच्या आमच्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.